मॉर्निंग पुणे. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आलेलं असेल आपल्याला वेळोवेळी माईक पण चेक करावं लागणार आहे. आपण करत आहे फर्स्ट ब्लॉगिंग आफ्टर 10 days. आवाज कसा रेकॉर्ड होतो माहीत नाही, पण माईक तर आहे चांगला. लेट्स सी कशा प्रकारे आवाज रेकॉर्ड होईल यामध्ये हे आपल्याला व्हिडिओ आल्यानंतरच कळेल है ना. तर आजचं कंटेंट आपण शोधायला सुरुवात केलेली आहे. बघू काय कंटेंट मिळते का. रोड कंटेंट आपलं हेच राहणार आहे, रोड इन्फॉर्मेशन. कुठं रोड चालला हा नाही, रोडला चालत असताना बाईक चालत असताना घडलेल्या घडामोडी या ब्लॉगवरती डिस्कस करू. आधीमध्ये नवीन प्लॅन पण असतील, प्लॅन आपले राहणार आहेत. ट्रॅफिकची आई बंद झालेली आहे सगळीकडे. पेट्रोलची पण पेट्रोल भरावं लागणार आहे आपल्याला गाडीमध्ये. बघूया आपण आपलाच आवाज कॅप्चर होतोय का हे पण नाही पाहिजे. नाही तर तो गाड्यांचा पण आवाज यायचा आणि करायचा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपणच सुखवत, बाईक आपोआप सुखवत. बाईक पण भारी आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. एवढी अशी काय वाईट किंवा हे ते असे काही ड्रॉबॅक नाही त्याच्यामध्ये. ड्रॉबॅक फक्त एक स्पीड म्हणाल किंवा CC म्हणाल, ते ड्रॉबॅक तर नाही म्हणता येणार. कारण तुम्ही घेतलेल्या गोष्टींमध्ये जर समाधानी हॅपी असाल तर गरज नाही की बाबा खूपच मोठी बाईक असेल. स्प्लेंडर असली तरी चालेल. ब्लॉगिंग आम्ही सुरू केल्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की काहीच रिझन करू वाटतं लोकांना. म्हणजे हा व्हिडिओ अपलोड करण्याच्या पाठीमागचा हा दृष्टिकोन असा आहे की ऑफिसला निघालो, कुठं ट्रॅव्हलिंग करतो तर काहीतरी नवीन बघायला. पुणे नवीन कुठल्या महाराष्ट्रासाठी नाही, बट दुसऱ्या राज्यामध्ये लोकांसाठी तर नवीन आहे ना. बाबा लोक कसे आहेत, महाराष्ट्रासाठी सगळ्यासाठी पुणे नाही, फक्त पुण्यासाठी पुणे नवीन नाही, पण पुणे सोडून तर बाकीच्या लोकांसाठी तर आहे ना नवीन. की हा रोड आहे, इथं असं ट्रॅफिक होतं, तसं ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकचे तर अपडेट द्यायचेच आहे. काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं आहे ते मी नाही करत आहे. ते आपोआप भेटून जातं ऑटोमॅटिक. लोकांनी ऑब्झर्वेशन केलं की लोकांचं ऑब्झर्वेशन पाहून बसलं म्हणजे कुठं ट्रॅफिक आहे जास्त काय आहे ना.
झालं, लोक म्हणजे फोन केल्यानंतर पण बोलत होते की बाबा कधी सुरू करणार आहे, तो काय इन्फॉर्मेशन देणार आहे, हे ऐकण्याची म्हणजे सुद्धा तर आहे. माझं म्हणजे त्याच्यावरती ओपिनियन असतं की ब्लॉगिंगवरती चालू घडामोडीच्या गोष्टी असतील किंवा कोणता तरी सब्जेक्ट असेल, तसं हे डिस्क्लॅमर पण आहे की कुणाशी काही संबंधित बोललं जाणार नाही. हे आपलं रिअलिस्टिक वर्ल्ड जे आहे, सोशल मीडिया किंवा काय जे दिसेल ते कॅमेऱ्यामध्ये उतरवलं जाईल. दुसरी गोष्ट, जे आपण डेली लाईफमध्ये राहतो आणि काम करतोय, तेच माझा उद्देश हाच आहे की ब्लॉगिंगमध्ये की नवीन काहीतरी माहिती देणं किंवा नवीन काय एक्सप्लोअर करणं. आता तर मी फक्त पहिल्यांदा सुरुवात केली, याच्यामधलं मला काय घंटा नॉलेज नाही. मी सुरुवात केली, नॉलेज येईल आता. पाण्यामध्ये पाडल्याशिवाय पोहा येत असतं भाऊ. काय बोलते पब्लिक, गेले ये द्या. चलो सीन सूट गया है. त्या भाऊचा इंडिकेटर आहे, म्हणजे बोलायचं का नाही माहीत नाही, पण भाऊनी पाठवला आहे इंडिकेटर, बोलत नाही. गॉन टू राईट. हा भाऊ, तुला लवकर ऐकलं नाही. आम्ही गाडी चालवतो म्हणजे आम्ही येडच आहे ना. आम्ही गाडी चालवतो म्हणजे आम्ही एवढंच. ते हेडफोन टाकल्यानंतर कानामध्ये असं हे काय होतं माहीत नाही. की जो आपण साऊंड बोलतो हा असा इको टाईपमध्ये होऊन जातो कानामध्ये, की आपण काय बोलतो ते. वा, फोनवरती बोलतात मॅडम, क्या बात है. खूपच अर्जंट डिस्कशन चालू आहे, काहीतरी नेक्स्ट लेवल बहुतेक शीटबद्दल डिस्कशन आहे. आता जे महानगरपालिकेचं जे इलेक्शन झालं होतं, महापौर कोण है ना, साहेबांना वळायचं आहे की नाही वळायचं, का उगाच साईडला गाडी घेतली काय. चला चलो चलो चिटाकला ओ बघ बाबा. कुठले अर्बन क्रूझर. भावाने थोडक्यात वळवली नाही तर भाऊचा विषय होता चुम्मी, डायरेक्ट चुम्मी. तर मित्रांनो, आपल्याला कंटेंट सापडलेला आहे की हा बॅकग्राऊंड म्युझिक काय द्यायचं आहे माहीत नाही आपल्याला, तर आपण देऊ कोणतं द्यायचं. रोड रॅश, GT का दुसरं म्युझिक तर बघू. हा व्हिडिओ एक्सट्रॅक्ट कसा होईल माहीत नाही. आज संध्याकाळी आपल्याला जो शूट होईल ऑफिसला जाईपर्यंत, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता वाजले 11:30. 11:30 वाजल्यापर्यंत दररोज आपण 11ला ऑफिसला पोहोचतो, पण आताची आपली जे शिफ्ट आहे ती थोडी चेंज केली. थोडं 1 तास लेट झालं, 1 तास नाही, अर्धा तास. बऱ्याचशा गोष्टीबद्दल लक्ष ठेवावं लागणार आहे. ब्लॉगिंग एवढं सोपं नाही आहे, एकदम नाजूक गोष्टी राहतात त्याच्यामध्ये. तुमचा कॅमेरा, तुमचा हेडफोन, तुमचं ड्रायव्हिंगमध्ये कॉन्फिडन्स वाढतो. आता तुम्ही ॲटोमॅटिकली कसं आहे अंगावर तुका
मस्त समोर ही सांगायची गोष्ट एवढं. मास्क तर काढला होता, त्या मास्कमुळं थोडं बोलण्याला पण त्रास होतो, हवा ये जा करते. आपलं टार्गेट आहे की म्हणजे येणाऱ्या अपकमिंग दिवसाचं हेच राहील की डेली ॲटलिस्ट एक व्हिडिओ तरी टाकायचा. काही काही डेली एक व्हिडिओ मॅन्डेटरी, तो कोणता असेल. शॉर्ट्स आतापर्यंत फक्त शॉर्ट्स आणि म्हणजे मिक्सवालाच व्हिडिओ टाकले जातात. टाकण्याचं रिझन कसं की आपल्याला माहीतच नाही म्हणजे कसं सुरू करायचं, काय ठीक आहे यार, चालतं एवढं की तुम्ही सुरुवात करताय आणि सुरुवात करताना तुम्हाला माहीत नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही मार्ग तरी निवडला कुठंतरी जायचं, बरोबर. त्या मार्गाने आपण काम करतो. आपण आपलं जे 1 तासाचं जे पोटेन्शियल होतं, जे ऑफिसला जाताना मला जो वेळ लागतो, त्या पोटेन्शियलचा यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्लॉगिंगच नाही तर तुम्ही ऑडिओ बुक असतील, ऑडिओ बुक ऐकू शकता. ठीक आहे, ते ट्रॅफिकसारखं नाही विषय. तो एक व्हिडिओ मी पाहिला होता, सगळ्यांनीच पाहिला असेल, की मी ट्रॅफिकमध्ये उभा आहे आणि एक लेडीज भाजी निवडते, राईट. एवढं मोठं ट्रॅफिक असतं. पहिल्या दिवशी लावायला ज्यावेळेस कॅमेरा, त्यावेळेस वाटत होतं की एकदम पटपट जायचं. आता नाही, आता नॉर्मल झालं की माझ्यासाठी खूप आवाज येत असेल राईट. एकदम कॅमेरावर पण चेक केलं पाहिजे. जो रोड आहे ना, याची खूप मोठी समस्या आहे. खूप कोणी गव्हर्नमेंट ऑफिसरनं बघितलं किंवा आपले जे परिवहन मंत्री किंवा रोड मंत्री जे रोडचं बघतात काम थोडं, परिवहन मंत्री किंवा रोड मंत्री किंवा कोण इंजिनियर असेल रोडचं मंत्री, थोडं तरी वाटलं पाहिजे बजेट कमी होतं रोडच नाही कसला टॉपिक. नाही काय नाही, मागं नुसतं बोंबलत वर तोंड करून निघायचं, रताळायचं. काय यांना काय समजतं काय हमारे इधर ऐसा ही होता है, ऐसा होता है तो नाले से जाना बाबा, इधर से काय को आ रहा है. हाँ, तो के काय बहन करने के लिए तुमको सुबह सुबह कोई मिला है का नहीं बाबा. हाँ,
करायला लागलोय तसं ब्लॉगिंग म्हणजे नुसतं नॉर्मल आता पहिलाच दिसतं म्हणजे काय होणार की जसं करायला लागलो आहे तसं एक एक्सपिरियन्स पण आला. तुम्हाला आहे ना प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसते. तुमचं म्हणजे विजन जे असतं, जे दिसणारा जो पाहण्याचा दृष्टिकोन जो राहतो ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच दिसतात. म्हणजे तुम्ही ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये हे होऊन जाता, मिक्स होऊन जाता की यार आपल्याला चांगलंच बघायचं आणि पब्लिकला पण चांगलंच दाखवायचं. त्याच्यामध्ये काय वाटत साहेब एवढं हॉर्न वाजवत होते जसं काय ह्यांचंच वोट लागले असं त्यांनाच द्यायचं. आम्ही हेडे म्हणजे ना भाऊ बघ ना रताळे गाडीत बघायचंच नाही आईच्या गावात काय दोस्त डोक्यावर परिणाम झाला अरे या काय झालं ना. अरे नॉर्मल तुला गाडी ऐकत नाही रे स्कॉडावाल्या गांडीच्या ये तूच गाडी काय चालू होतं गाडी गेला का पुढं उलट्या बिस्किटचा पोलीस काय सिग्नल लावला इथं काय माहिती बघू का रोड जाम करून टाकायचं वरून एक ब्रिज बनवला असं सरळ सरळ लोक गेले बिचारे आपलं आयुष्य संपत्तीच राहायचं स्कॉडावाला अजून आला मागं भेटलं Adibas, 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 Adidas है Adidas. So
सुंदरी सुंदरी तुझं नाव काय सुंदरी सुंदरी काय आवाज आहे हा वा हे घे यायला हा वा अरे अरे याला का म्हणतो नाही ना लय पण तेवढ्यानं काय होतं रे अगोदर पोचवून दाखव उगाच नुसतं ॲक्सिलेटर वाढत बसू नकोस भारी कॉन्टेंट भेटलं ना मग काय तो बोलला असणार हा भाऊ 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 इच्छा गावात एवढं मोठं ट्रॅफिक हो इथपर्यंत आलं ट्रॅफिक साईडला जाऊ शकतो चल हे अरे पंच गाडी भाऊ एकदम नाचला गेला गेला त्या स्क्रीनवरती पण जाणार डे ती आले आहे पुण्याच्या खराडीच्या रोड कशाला आली त्यालाच माहिती ही आहे EMTची महामंडळ शेट ऐकतील का ना माहीत नाही पण शेट बधिरबुद्धीसारखं चालतं बधिरबुद्धी असा लागू शकतो त्यावेळेस एखादा आपल्याला व्यवस्थित बसलं म्हणतं गाडीला लेफ्ट साईडने झटका लागू शकतो थोडं रोड सेफ्टीबद्दल पण टिप्स ॲड ऑन होतील तर असं लगेच म्हणायचं गरज नाही की सब्जेक्ट तर तुम्हाला सांगण्याचं गरजेचं आहे की गाडी चालवताना कशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे राईट तुम्हाला तर आमच्यापेक्षा चांगलं माहीतच आहे बट तरी हे असे रताळे लोक आहेत बघा राईट साईड यांना सुधरत नाही की लेफ्टला टाकायचं राईटला ठेवायचं काय काय बघत होता बाबा काय म्हणजे देव जाणे
थोडं गरम होतंय, थोडं ऊन, थोडं थंडी रात्री होती, पुन्हा दिवसात गरम लागते, रात्री पुन्हा थंड थोडं लागतंय, पुन्हा गरम होतंय. काय या वातावरणाचं तर आहे होय. कुठला ऋतू त्याच्या ऋतूला चॅलेंज करत बसतात. कोण थंडीतच ए सी लावल, कोण थंडीतच फॅन लावल. हा भावला लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिले, वळायचं राईटला. काय चाललंय काय कळत. वळतो पलीकडचं वर्ण आणि रुबाब करतो. ही ट्रेन वाटत नाही मला, किलो वाटते, किलो किलो हे किलो आहे, किलो. गाडी आवाज करते, इलेक्ट्रिक गाडी आहे. कुठून असा आवाज करताना पण नॉईज पॉल्युशन. मला कुठलं तरी पॉल्युशन करायचं कशी होती व्हायच. व्हायच करा, वायू करा, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, तुम्ही पाणी प्रदूषण, हे प्रदूषणाचे 3 प्रकार आहेत. शाळेत शिकलेलं 7वीला 2 होते ना मला, सायन्स साहेब, सामान्य विज्ञान 1 आणि सामान्य विज्ञान 2. सामान्य विज्ञान 1 मध्ये जनरली मॅथ प्लस सायन्स, म्हणजे मॅथ प्लस विज्ञान शिकवायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं. आणि सायन्स 2 मध्ये जे बायोलॉजिकल गोष्टी आहे, बायोलॉजिकल जीव या गोष्टी आहेत, प्राणी जीव असेल, वनस्पती जीव असेल, भरपूर अशा गोष्टी. पाहुणे टँकर काय भरले, काय त्या हायवामध्ये रोडमध्ये पाणी गळतंय, त्याला कलर लागतं. शेट वॅगनवाले छबडे असतात, सगळ्यात छबडे. त्यात त्यांनी लर्निंग सेंटर त्याच्यावर केले. वॅगनरवाल्यांना बिलकुल सेन्स नाही राहत. कधीही चुकून वॅगनर गाडी शिकवा कधीच. असं ते म्हणतात छोटी गाडी हा शिकायला सोपी जाते, नाही. छोटी गाडीमध्ये बसून आहे ना, ॲटिट्यूड जो आहे हा ट्रकवाला येतो. मंद बुद्धीसारखं कुठेही बसून मंद, कितीही भारी चालणार चालवणार, त्याला त्या गाडीत बसलं ना असं मंद बाजूला गाडी घेऊन कुठं बोंबलत चाललाय. काय कळलं ना, तर कुठल्या बाजूला जायचं, हात करणं काय नाही, क्लच धरलाय दाबून. माणसानं काय करायचं, काय करायचं, ॲक्टिवा धुन वाघ हां. गेल्या होत्या, आता मला वाटलं माईकच नाही, बोलत चाललो. माईकचं काय मला करायचं, आपल्याला सेफ्टी माईक जर निघाला आपल्या बॉडीवरती कुठंतरी लटकलं पाहिजे. काय व्हॅल्यूवाला आहे भाऊ ते माईक, एवढं काय स्वस्त नाही ते. तिला वाटलं आपल्या मोबाईलचं ब्लूटूथ वगैरे हेडफोन कनेक्ट केला, भाऊ चालू झालं.
क्वालिटी पण चांगली आहे, काय वाईट नाही. फुल्ली पीस क्वालिटी सगळ्यांना याच्यात सध्या ॲडॅप्टिव्ह या पद्धतीने आपल्याला तसं नाही म्हणजे आहे. इथून आलो ना पावडर लावायची भाव गरज पडते. डायरेक्ट पावडर लावून तुम्ही कसं डायरेक्ट नॉन स्टॉप. घरी डॅशबोर्ड सुचला होता, हे तर आल्या डॅशबोर्डच्या आई घेऊन कळतच नाही ताकडे त्यातली कितीच्या स्पीडनं गाडी चालवली, काय किती कमी चालू आहे, काय गेअर पाडला आहे का नाही पडला, आपल्या अंदाजावर चाललं. देवच भगवानच. घरी गेल्यावले रपाट आहे माझी गाणी म्हटल्याला लावड नाही. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, घरी गेल्या व्हिडिओ ऐकला रपाट हाय. सुंदरी होती वाजत नाही रे, स्पीड ब्रेकर नाही रे, काय कामाचं. का पाणी मारायला लागलं ते देव चांगली गोष्ट आहे. मार काय तर त्याचा उपयोग होत असेल काय ना, तेव्हा दुरुपयोगच होत असेल. आपली स्प्लेंडर आहे, आपला जीव खूप आहे, आपण काय करतोय, काय कुठल्या साईडनं गाडी ओव्हरटेक करतोय. आम्हाला फोन आला. हॅलो, बोला की. का हो? हां हां, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालतं. हा घेतला का? हां, हे घेतला का आत्ताचा? हां हां, बरं बरं, ठीक आहे, ओके. काय नाही, रोजीरोटीवरनं फोन आला होता, त्यांच्याशी बोलणं लय महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय हे ते दोन्ही मिक्सअप होईल. काय प्रॉब्लेम नाही आहे, झालं तरी मिक्सअप झालं तरी चालेल. हां, पण इन्फॉर्मेशन आपण कामाच्या देऊ शकतो, काय कॉन्फिडेन्शियल. ते आधीमध्ये आपल्याला एडिटिंगमध्ये पण ज्यावेळेस फोनवरती बोलतो हे डिलीटच करावं लागतं शॉर्ट्स. एवढा तो ब्लाइंड स्पॉटनं आला आणि मला झोपणार हॉर्न.
दुसऱ्याच्या गाडीवरती बसून हे चुकीचं आहे. बसला तर तुमची जबाबदारी सेल्फ जबाबदारी. डिस्क्लेमर हेच राहील की तुम्ही तुमची जबाबदारी. हा भाऊ कुठल्या बाजून आला असेल काय माहिती. आपलं ऑफिस जवळच होतं त्याच्यामुळे आपण लगेच इथंच थांबूया. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवरती टॅप करा नवीन अपडेट्स है ना. शेट हे सगळं तुमच्या डिपेंड. काय गाड्या म्हणजे एक से बढ़कर एक. 1 लाख लिमिट हा चालली फॉर्च्युनर. लोकांकडे लय पैसा आलाय हो ह्यावेळेस. जिथं एक बाजूला म्हणतात ना खूप वाईट परिस्थिती चालू आहे, तिथं एक बाजूला ही पण परिस्थिती आहे खूप पैसा आहे. बघा हे वॅगनर व्हायला हे वॅगनरच असणार. अरे झ भोकाच्या मला बांबू सांगितलं काय ट्रक सारखं फिलिंग येते भाऊ. बसला ना शेटला असं वाटतं ट्रकच चालवतंय. काय नाही मंद बुद्धीसारखं त्यात बसल्या ट्रक सारखं वाटत पण नाही. पण जो चालवतो ना त्याला दाखवून देत असतं हे ट्रक आहे हो. म्हणजे लोकांचं लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खा उष्ट राहा दष्ट